आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी मर्डर केस. या कथेमध्ये घडलं असं आहे, एका सोसायटीमध्ये 3ऱ्या मजल्यावर लोकांना काही घाण वास येतो. त्यानंतर खूप लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतो आणि हा वास वाढत चाललेला असतो. त्यानंतर तिथं लोक जमा झालेली असतात आणि पोलिसांना लोक कळवतात. त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 5 महिन्यापासून महालक्ष्मी नावाची मुलगी राहत होती आणि त्या फ्लॅटमध्ये ती एकटीच राहत होती. महालक्ष्मी कोणासोबत एवढं बोलत पण नव्हती. न बोलण्याचं कारण म्हणजे महालक्ष्मी सकाळी 9:30ला घरातून बाहेर पडायची आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायची. त्यावेळेस खूप अंधार असायचा, त्यामुळं कोणासोबतही तिचा संवाद होत नव्हता. अचानक 2 सप्टेंबरला महालक्ष्मीचा फोन बंद झालेला असतो, कारण महालक्ष्मीच्या आई आणि बहीण बँगलोरमध्येच राहत होत्या आणि तिला वारंवार कॉल करून आपण तिचा फोन झाला नव्हता. त्यामुळे बहीण आणि आईला महालक्ष्मीची खूप काळजी वाटायला लागती आणि 20 सप्टेंबर 2024 या दिवशी महालक्ष्मीचा फोन बंद असलेला असतो. महालक्ष्मीचं घरामधून खूप घाण वास येत असतो, अशी सूचना बिल्डिंगच्या लोकांनी दिली. जेव्हा महालक्ष्मीच्या घरामधून खूप वास येतो आणि त्यावेळेस घराचा मालक येतो आणि इन्फॉर्मेशनच्या नंबरमध्ये त्या ठिकाणी महालक्ष्मीच्या आईचा नंबर दिलेला असतो आणि त्या नंबरवर बिल्डिंगचा मालक कॉल करतो आणि आतमधून वास येतोय असं महालक्ष्मीच्या आईला तो सांगतो. कारण महालक्ष्मीच्या आईचं गेल्या 18-19 दिवसापासून महालक्ष्मीसोबत बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे महालक्ष्मीची आई ऐकल्यानंतर खूप घाबरते, कारण महालक्ष्मीच्या घराच्या 2 चाव्या होत्या आणि एक चावी महालक्ष्मीकडे होती आणि दुसरी चावी तिच्या आईकडे होती. त्यानंतर आई त्या बिल्डिंगमध्ये येते आणि महालक्ष्मीच्या घर उघडते. उघडल्यानंतर त्या ठिकाणी खूप वास येतो असतो. त्यानंतर काही लोक आतमध्ये घुसतात आणि आतमध्ये घुसल्यानंतर फरशीवर खूप रक्त असतं आणि वास इतका भयानक वास असतो की ते लोकांना सहन होत नाही. त्या ठिकाणी तो वास फ्रीजमधून येत असल्याचं त्यांना समजतं. त्यानंतर ते फ्रीजचा दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर जे चित्र लोक बघतात ते बघून ते मोठ्याने ओरडायला लागतात आणि त्या ठिकाणी ते पोलिसांना बोलवतात. पोलीस पण त्या ठिकाणी लवकरात लवकर येतात आणि आल्यानंतर आतमध्ये घुसतात. घुसल्यानंतर त्यांना तो वास सहन होत नाही, त्यामुळे ते डबल मास्क घालावून आतमध्ये डेअरिंग करून जातात आणि गेल्यानंतर जेव्हा ते फ्रीज उघडतात त्या ठिकाणी ते बघतात की फ्रीजच्या दोन्ही कप्प्यामध्ये महालक्ष्मीचे तुकडे करून त्या फ्रीजमध्ये भरलेले असतात. ते बघून पोलीस थक्क होतात. त्या ठिकाणी एका कप्प्यामध्ये महालक्ष्मीचे 3 भागामध्ये जवळजवळ 19 तुकडे केलेले असतात आणि महालक्ष्मीच्या रूममध्ये पोलिसांना चेकिंग केली तेव्हा त्या ठिकाणी ते बघून पोलिसांना पण भीती वाटायला लागली आणि पोलीस पण विचारात पडले की माणूस असं करू शकतो. त्या ठिकाणावरून ते सगळं जे महालक्ष्मीचं शरीर असतं ते तिथून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी फॉरेन्सिक डॉक्टरांना बोलवलं जातं. त्यानंतर ते सर्व काही त्या ठिकाणीच तपासणी करतात, घराची झडती घेतात आणि त्यानंतर पोलीस जेव्हा घराची चेकिंग करत असतात त्यांना एक फोन सापडतो आणि त्या फोनच्या मदतीनं ते बघतात की कोणाकोणाचे महालक्ष्मीसोबत कॉन्टॅक्ट झालेले आहेत. त्यानंतर 2 सप्टेंबरला महालक्ष्मीचा कॉल एका व्यक्तीसोबत झालेला असतो. म्हणजेच पोलिसांना समजतं की त्यानंतर कुठलाही महालक्ष्मीचा कॉल किंवा काही केलं नाही, त्यामुळे महालक्ष्मीचा मृत्यू 2 सप्टेंबरच्या आसपासच झालेला दिसतोय असं पोलिसांना अंदाज येतो. जेव्हा पोलीस महालक्ष्मीच्या आईला विचारपूस करतात तेव्हा आई सांगते की आम्ही 2019मध्ये बेंगलुरूमध्ये आलो होतो आणि आम्ही महालक्ष्मीचं लग्न एका नेपाळीसोबत लावून दिलं.
ते नेपाळमधून 2019मध्ये इकडं आले. त्यांना 4 वर्षाची मुलगीही होती. त्यानंतर ते दोघंही रोजगाराच्या दृष्टीनं वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागले. त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. महालक्ष्मीच्या आईनं पोलिसांना सांगते. त्यानंतर महालक्ष्मीची आई पोलिसांना असं सांगते की 2023ला पर्यंत त्यांच्यामध्ये व्यवस्थित सुरू होतं, पण त्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि महालक्ष्मी इकडे राहायला लागली. त्यानंतर पोलिसांना संपूर्ण डाऊट हा हेमंतवर जात होता. त्यामुळे पोलीस सर्वात आधी हेमंतला पकडतात आणि हेमंत सांगतो की महालक्ष्मीचं बाहेर अफेअर होतं, एक हेअर ड्रेसरसोबत चालू होतं. त्यामुळे हेमंत आणि महालक्ष्मीमध्ये भांडण होत असतात आणि हेमंत असं पण सांगतो की आमचं जमत नसल्यामुळे आम्ही 9 महिन्यापूर्वीच दोघेही स्वतंत्र राहिलो लागलो. पोलीस जेव्हा बाहेरच्या आजूबाजूला लोकांसोबत चौकशी करतात तेव्हा लोक सांगतात की महालक्ष्मीच्या घरी एक मुलगा कायम येत जात असतो, पण तो कोण होता त्याला कोणीही ओळखत नव्हतं. त्यानंतर पोलिसांना या गोष्टीची खात्री पडते आणि हेमंत जे बोलत होता ते खरं बोलत होता. त्यानंतर हेमंत आणि महालक्ष्मीचा प्रियकर आश्रिफला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतात. चौकशीमध्ये त्यांना सगळं काही विचारून घेतात आणि त्या ठिकाणी त्याचा मोबाईल चेक करतात आणि पण त्याचे संपूर्ण सांगण्यावरून असं वाटत नव्हतं की महालक्ष्मीचा खून यांनी केला असेल. मग पोलिसांना प्रश्न पडतो की जर ह्या गोष्टीमागे हे दोघं नाही आहे तर या गोष्टीमागं कोण आहे. त्यानंतर पोलीस चौकशी करतात. चौकशी करत असताना महालक्ष्मीचे फोनची डिटेल चेक करतात आणि पण त्या ठिकाणी पोलिसांना काही नंबर पण सापडतात, पण पोलिसांना काही सापडत नाही. त्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर पोलिसांना एक कॉल येतो. तो कॉल मुक्तिरंजन च्या भावाचा असतो आणि तो पोलिसांना सांगतो की हा खून माझ्या भावाने केला आहे. जेव्हा पोलीस चौकशी करतात तेव्हा समजतं की मुक्तिरंजन महालक्ष्मी एकाच मॉलमध्ये काम करत असतात आणि त्या ठिकाणी त्याची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं या दोघांचं. त्यानंतर मुक्तिरंजन खूप वेळेस महालक्ष्मीच्या घरी येत जात असतो आणि मुक्तिरंजनला महालक्ष्मी दुसऱ्या व्यक्तीसोबत बोललेलं अजिबात आवडत नसतात. त्यानंतर त्यावरूनच महालक्ष्मीसोबत त्याचं खूप टोकाचं भांडण होतं आणि एक दिवस मुक्तिरंजन महालक्ष्मीच्या घरी येतो. आल्यानंतर महालक्ष्मी आणि मुक्तिरंजनमध्ये खूप भांडणं होतात आणि रागामध्ये मुक्तिरंजन हा महालक्ष्मीला मारून टाकतो आणि तिचे तुकडे करतो, फ्रीजमध्ये भरतो, असं मुक्तिरंजनच्या भावाने पोलिसांना सांगितलं आहे. कारण ज्या वेळेस मुक्तिरंजन हा कोण करतो काय करतो त्यानंतर आपल्या छोट्या भावाला सांगतो की मी हे सगळं काही केलं आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर भाड्याचं घर सोडायचं आहे, खाली करायचं आहे. त्याचा भाऊ विचारतो असं का. त्या ठिकाणी मुक्तिरंजन बोलतो की मी तुला घरी आल्यानंतर सगळं काही आहे ते सगळं मी सांगतो तुला. त्यानंतर मुक्तिरंजन घरी येतो, आपल्या भावाला सगळं काही सांगतो. मुक्तिरंजनचा भाऊ त्याच्यासोबत जात नाही. मुक्तिरंजन आपल्या जुन्या घरी जाण्यासाठी निघतो आणि पोलीस जेव्हा त्याला कॉल करत असतात त्याचा फोन पण स्विच ऑफ येत असतो. त्यानंतर पोलीस त्याची पूर्ण त्या भागामध्ये चौकशी करतात. पोलिसांना काही धागादोरा मिळत नसतो. पण 25 सप्टेंबर 2024ला पोलिसांना समजतं की ओडिसाच्या भद्रकमध्ये अमरधामापक्षी मुक्तिरंजन हा आपला जीवन संपवतो आणि त्या ठिकाणी एका चिठ्ठीमध्ये तो लिहितो की मी माझा संपूर्ण गुन्हा कबूल करतो आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्या ठिकाणीच मुक्तिरंजन आपलं जीवन संपवतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कोणाचंही मन किंवा भावना दुखवायची नाही आहे. फक्त तुम्हाला जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशाच रंजक कथेमध्ये.